25 मे 2025 रोजी UPSCची पूर्व परीक्षा आहे आणि त्या परीक्षेची तयारीसाठी आता आपल्याकडे फक्त मोजून 40 दिवस राहिलेले आहेत. या 40 दिवसाचं तंत्र किंवा त्याचा टाइम टेबल आपल्याला बनवता येईल का, यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. मित्रांनो, जो आपले कोर सब्जेक्ट आहेत, 5 कोर सब्जेक्ट आहेत: हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, आर्ट अँड कल्चर आणि त्यासोबतच एन्व्हायरमेंट. हा पॉईंट लक्षात घ्या. आता हे कोर सब्जेक्ट आपण एका सब्जेक्टला जर 5 दिवस दिलेत तर 25 दिवसामध्ये कव्हर करू शकतो. परंतु फक्त वाचू नका. जे टॉपिक तुम्ही वाचता त्यावरती तुम्ही रोज टेस्ट देणं गरजेचं आहे. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही 50 क्वेश्चन सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण शेवटच्या दिवसांमध्ये जर तुम्ही हे प्रश्न सोडवलेत त्या टॉपिकवरचे पर्टिक्युलरली, तर तुमच्या असं लक्षात येणार की हा टॉपिक माझा स्ट्रॉंग आहे की अजून वीक राहिलेला आहे. इथली एखादी फॅक्ट माझी सुटली का किंवा कन्सेप्ट मला कळाली नाही का, तर 25 दिवसात तुम्ही आरामात करू शकता. म्हणजे डेली तुम्ही ते 50 प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व्ह करू शकता. आता राहिला करंट अफेअरचा प्रश्न. तर करंट अफेअर मध्ये जे आपले सेक्शन दिलेले असतात, जसं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, इकॉनॉमी, तर यातला एक सेक्शन घ्यायचा आणि 2-3 दिवसामध्ये एक सेक्शन संपवायचा. तर हे सुद्धा शक्य आहे. जर तुम्ही 8 ते 12 तासाचं डेली जर शेड्यूल बनवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि इथंच तुम्ही अभ्यासाची एक स्प्रिंट मारू शकता, म्हणजे चांगला अभ्यास करू शकता. या 25 दिवसानंतर तुमच्याकडे राहणार आहेत 10 दिवस. त्यातले एका विषयाला जर 1 दिवस म्हणजे फक्त ओव्हरलुक करायचं, एवढं जरी केलं तरी 7 दिवसांमध्ये ते सुद्धा एक तुमचं रिव्हिजन होणार आणि परीक्षेच्या 2-3 दिवस अगोदर तुम्ही फक्त मेंटली शांत होण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. आता हे करत असताना सराव फार महत्वाचा असतो. म्हणजे तुमचा अभ्यास चालू आहे, तुमचं रिव्हिजन सुद्धा चालू आहे आणि तुम्ही काही मॉड्यूल वाईज म्हणजे टॉपिक वाईज प्रश्न सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. मग आता या दिवसांमध्ये कमीत कमी 4 ते 8 पेपर सॉल्व्ह करून तुम्ही परीक्षेला जाणं अपेक्षित आहे. कारण आपण ज्यावेळेस पेपर सोडत असतो तर त्यावेळेस फक्तच आपला अभ्यास कामी येतो असं नाही, तर परीक्षेचं जे प्रेशर आहे तर ते कसं हँडल करायचं त्या 2 तासामध्ये, हे सुद्धा आपण या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी सीसॅटचा. तर सीसॅट हा फार डिसायसिव्ह राहिलेला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, सीसॅट जर तुम्ही क्वालिफाय झाला नाही तर तुमचा जो काही अभ्यास आहे तर तो पाण्यात जाईल. मग सीसॅटची आता या ठिकाणी तयारी कशी करायची, तर रोज पॅसेज सोडवण्याचा या ठिकाणी प्रॅक्टिस करा. तुम्हाला माहिती असेल की आपल्या शून्य IAS आणि विजडम IASच्या वेबसाईटवरती आपण तसे व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत. किंवा तुम्हाला जर टेस्ट सिरीज पाहिजे असतील तर आपल्या विजडम IAS आणि शून्य IASच्या या सेंटरवरती ते पेपर तुम्ही प्रिंट करू शकता आणि ते पेपर घेऊ शकता, सॉल्व्ह करू शकता किंवा टेस्ट सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. सांगायचा मुद्दा असा आहे की या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या काय चुका आहेत ते आपल्याला टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला हा सराव करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून पेपरच्या दिवशी त्या चुका आपल्या होणार नाही.